धनगर समाजाचं बांधवांच्या वतीनं डोणगाव येथे रास्ता रोको आंदोलन। पंढरपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा। धनगर आरक्षण संदर्भात पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सोमवारी डोणगाव येथील आरेगाव फाटा येथे धनगर समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलं। यावेळी बहुसंख्य डोणगाव येथील व परिसरातील धनगर समाज बांधव उपस्थित दिसून आले। यावेळी यळकोट जय मल्हार, धनगर एकजुटीचा विजय असो अशा अनेक घोषणा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या। यावेळी पोलीस प्रशासनाने सदर आंदोलकांना स्थानबंद करून वाहतूक सुरळीत केली। यळकोट यळकोट जय मल्हार, यळकोट यळकोट जय मल्हार, अहिल्या देवींचा अहिल्या देवींचा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आज मेहकर लोणार तालुक्याच्या वतीने डोणगाव या ठिकाणी धनगर समाजाचा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। तरी मला या प्रशासनाला सांगायचं आहे की आमचे समाज बांधव गेल्या 15 दिवसापासून पंढरपूर येथे आमरण उपोषण करीत आहे, तरी त्यांची दखल येत्या 24 तासात जर घेतल्या गेली नाही तर उद्या सर्व महाराष्ट्रातील धनगर समाज हा पंढरपूरला जी धनगर समाजाची ताकद आहे ती दाखवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सुद्धा मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकरांचं वारसदार आहोत। त्यांचे रक्त आमच्या धमन्यामध्ये सळसळ करत आहे। इथून पुढे जर या सरकारनं आमची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आम्ही सुद्धा या सरकारला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। हा निर्वाणीचा इशारा मला सरकारला द्यायचा आहे। आज डोणगाव येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या हिसाबाने सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी जे पंढरपूरला आमचे 6 योद्धे त्या ठिकाणी उपोषण करत आहेत, मरणाच्या पवित्र्यापर्यंत ते आज उपोषण करत आहेत। त्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही डोणगावमध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजेत या मुद्द्यासाठी आम्ही डोणगावमध्ये रास्ता रोको करत आहोत। रास्ता रोको करत असताना या डोणगावच्या मेहकर तालुक्याच्या वतीने सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही हा रास्ता रोको केलेला आहे। तर मी या शासनाला विनंती करतो, 75 वर्ष पूर्ण होऊन गेली तरी तुम्हाला जाग आला नाही, परंतु जर कधी या वेळेस आमच्या त्या उपोषणकर्त्याला तुम्ही त्यांची दखल घेतली नाही, त्यांच्या उपोषणाकडे लक्ष जर दिलं नाही तर येत्या या 2 महिन्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये विधानसभेची इलेक्शन आहे। जर समजा तुम्ही आमच्या धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर धनगर समाज हा रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला प्रखर विरोध करेल। इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही तुमच्या विरोधात 100% मतदान करू। तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या आणि आमच्या धनगर समाजाला न्याय देण्याचं काम करा। ठीक आहे। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे।
वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.